च्या 6 मॅचेस असतील या पूर्ण षटकांच्या होतील यात शंका नाही. तर विनंती असेल प्लीज लगेचच आपण थेट मैदानाकडे जायचं आहे. चला चेंडू फेका. 1-2 चेंडू त्यांच्याकडे असू द्या पंचांकडे. घाळ झाला तर लगेचच. कालच्या एका दिवसात या मैदानावरती एवढी छान तयारी करून सुद्धा जवळजवळ 30हून अधिक चेंडू खर्च करावे लागले. परिणामी आपल्याला निश्चितच जसा आवाजात होईल बदल आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. रायगडमधील राष्ट्रीय भाषेतील समालोचन क्षेत्रातील पाजी सिद्धू अमित म्हात्रे मॅन फॉर्म जोहे यांचा आवाज ऐकायला मिळेल. पाहू शकाल यश या वेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती. ग्रीन सिग्नल फर्स्ट डिलिव्हरी पहिला चेंडू. अतिशय सुरेख ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराच्या साह्यानं आलेला हा खणखणीत चौकार. पाहू शकाल आमचे कॅमेरामन त्या ठिकाणी अगदी कावळ्यासारखी नजर ठेवून चेंडूवरती आहेत. इन फ्युचर सूरज पाटीलनं समजावं की लाईव्ह टेलिकास्टिंगमध्ये सुद्धा हे मोठी जोईकर उतरतील आणि तोही एका ब्रँडेड लाईव्ह कास्टिंगमधून. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. गलीच्या दिशेनं ढकलला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक आदित्य धडकतोय. आदित्य बरसतोय. आदित्यच्या फलंदाजीतून एक परत येतोय खणखणीत चौकार. चौकाराच्या सह्यानीची धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली आणि धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो 8. आदित्य ज्याच्या बॅटला आता सूर गवसलाय. सुरुवातीलाच सकाळी आल्या टॉसच्या वेळेला सांगितलं की पूरक अशी सोंट्यासारख्या गोलंदाजाला थांबवून ठेवलंय. त्याला मात्र थोडासा पेचात पडलाय या फलंदाजानं ज्याचं नाव आहे आदित्य. आदित्यची ऑफ साईड खरं तर स्ट्रॉंग आहे. ऑन साईडवरती खेळणाराही आदित्य असेल परंतु इथं मात्र आदित्य. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक सन्माननीय स्वप्नील पाटील, तदनंतर स्वरांश इव्हेंटचे सर्वेसर्वा आणि जय जगमोहन या कार्यक्रमाचे सारथी ड्रायव्हर. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू. या मैदानाची मात्र खासियत आहे आणि हा मैदान तसं पाहता मयूरनं घेतलेली मेहनत म्हणून कसाही चेंडू आला तरी मयूरकडून निसटू शकत नाही. प्रत्येक खरं तर तास आणि तास या मैदानावरती त्या मयूरनं कष्ट केलेले आहेत. या मैदानात कुठे काय आहे कुठं खरं तर सर्वात जास्त खिमापावच्या ऑर्डर या मैदानावरती झाल्यात 25 दिवसात आणि त्यातील सर्वात मोठा स्पॉन्सर हा मयूर. सोंट्या नेक्स्ट टू गो. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग क्लिअर केलंय क्षेत्र. जातोय चेंडू अगदी जमिनीला घरंगळत सीमारेषेच्या आरपार येतोय हा तिसरा चौकार. लीगसाठी पहिल्यांदा निश्चितच आपल्याला एक आगळा वेगळा. काल दशरथ पाटील तर आज या रायगडमधील पाजी सिद्धू यांच्या आवाजातून आपल्याला कॉम्बॉक्समधून कॉमेंटेटर्स म्हणून अगदी समालोचन ऐकायला मिळेल. खरं तर एक देखणं आयोजन
रायगडमध्ये अगदी ब्रँडेड एक नामांकित आयोजन आहे आणि या नामांकित आयोजनातील एक आयोजन म्हणजे ते मोठी जुई प्रीमियर लीग आहे. समोर चमचमती ट्रॉफी पाहू शकाल. 25 तोळा चांदी खरं तर ज्याच्यामध्ये आहे आणि आता चांदी किती चांदीनं आहे हे सर्वांना ठाऊक आहे. सोंटे आपल्या षटकातील पुढचा चेंडू अतिशय सूर्य एक्स्ट्राडिट केलेला चेंडू लॉंग ऑन साईड क्लिअर केलं होतं. एक धावसंख्या फुलून काढली. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या धावपटलावरती 3 चौकार आणि 2 एकेरी. धावसंख्या धावपटलावरती आहे ती 14च्या घरात. 14 लॉस ऑफ विदाऊट विकेट्स. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आज पंचांना पॅनल्टी दिली जाईल. दंडात्मक कारवाई केली जाईल. अतिशय सुरेख फुलटॉस चेंडू. इथं काय होणार याला म्हटलं जातोय फड. आपल्या संघासाठी संघ मालकानं दिलेला. 6 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती आहे त्या स्थितीमध्ये बिनबाद 14च्या घरात. रतन स्पोर्ट अँड कौशिक. खरं तर या स्पर्धेला सुरुवात काल झाली. कालचा दिवस भौगोलिक परिस्थितीत आणि राजकीय परिस्थितीत फार महत्त्वाचा होता. 21 डिसेंबर म्हटलं तर समसमान रात्र आणि दिवस असणारा दिवस. त्याच्यानंतर तसं पाहता आजपासून दिवस खरं तर थोडा थोडा वाढत जाणार. पण महत्त्वाचं ते कारण राजकीय पटलावरती सुद्धा स्क्वॉडला विनंती असेल वरती बसायचं आहे. निनादची टीम. करण कौशिक कालच खरं तर उल्लेख केला. श्रेयश पाटील ऑलराऊंडर. या सीझनमध्ये काहीतरी कारवा असेल ज्याचा. रात्रंदिवस आपले खरं तर समालोचनाचे कॉल सोडून सरावाकडे असणारा हा उगवता तारा आहे. पाहायचं आहे. आणि कालच सांगितलं की लीगचं आयोजन कुणाचंही असू द्या परंतु या लीगमध्ये प्रॉपर नियमावली फॉलो केली जातोय. कुणासाठी गय केली जात नाही. त्याला पॅनलाइज केलं जातोय. दंडात्मक कारवाई केली जातोय. खेली हे पेहचान. आपल्या स्वतःच्या खेळातून आपली स्वतःची ओळख करण्याचं एक महत्त्वपूर्ण दिवस किंवा ठिकाण म्हणजे तो मैदान असतो. या मैदानावरती सिद्ध व्हायचं आणि शेवटी दाखवायचं की हम भी किसी से कम नहीं. थँक्यू अमोल स्पोर्ट्स यांच्या माध्यमानं खरं तर आम्हाला मुठभर वस्त्र दिलं. थँक्यू अमोल पाटील. आणि तदनंतर मयूर पाटील आणि अजित पंडित या खरं तर तिघांकडून हे वस्त्रदान आहे. छानशा 2 टी-शर्ट आणि त्याच्यानंतर एक झिपर. आपण अरविंद भुईर यांना पाहतोय ज्यांचा काल सन्मान झाला परंतु त्यांनी अतिथी कक्षात आमच्या अतिथी आहात. संघ मालक आहात. अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. या ठिकाणी पाहू शकाल पुढचा चेंडू समीर. अतिशय सुरेख ताकदीचा वापर म्हणून म्हटलं जातोय याला बुम बुम निनाद. जातोय चेंडू सीमारेषेच्या आउट ऑफ द रूप. देतोय एक दमदार षटकार. संस्कृतीसाठी शिवबा जन्मला. वेलोती फाल्गुन वद्य तृतीया. सूर्य मावळताना पुणे जिल्ह्यात 19 फेब्रुवारी 1630. चिरंतन शेवटच्या श्वासापर्यंत न विसरणारा क्षण 19 फेब्रुवारी. समीर हो संतगतीचा फेकण्याचा प्रयत्न. या वेळेला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलेला निनाच्या बॅटमधील चौकार. चौकाराच्या सह्यानीशी धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 24. आहे 4 चेंडू दुसऱ्या षटकाचे झालेत. खरं तर 2 आणि 2 चेंडूचे दुसऱ्या षटकाचे झाले. पहिलाचा षटकार 40+ मास्टर अनंता भोईर या स्क्वॉडमध्ये. तर पुढच्या स्क्वॉडमध्ये तुम्हाला रतन भोईर हो
ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच यावेळेला अवांतर स्क्वेअर मारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय तो 25च्या घरात. पावशतक पूर्ण होतोय. करण अँड कौशिक रतन स्पोर्ट्स या संघाचा धावसंख्या धावपटलावरती आहे त्या 25. समीर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख लॉंग स्टॉपकडे. इथं मात्र सेकंड स्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक जीतू चेंडूला फेल करतोय. तोवर धावसंख्या होतोय 1-1. धावसंख्येने धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 26च्या घरात. काल खरं तर वंश कामोटकर यांना एडिट केलेल्या व्हिडिओजला प्रचंड लोकप्रियता प्राप्त झाली. एक छानशी व्हिडिओज आपल्या MPLची ज्यांनी प्रसारित केली. ड्रोनला असणारा सूरज असेल आणि त्याच्यानंतर वंश. अतिशय सुरेख हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न होता. सन्मान देण्याचा प्रयत्न होता. पण मनामध्ये आदित्यच्या दुविधा होती. मोठा फटका घेऊ की सन्मान देऊ. अखेर शेवटी ॲट अ टाईम या वेळेस मात्र आदित्यनं सन्मान दिला त्या चेंडूला. नरधाव चेंडूची सांगता. या षटकातील पुढचा चेंडू शीर्षा ऑडिओ अँड अमोल स्पोर्ट्स ग्रुप आयोजित मोठी प्रीमियर लीग पर्व 5वं दमदार पर्व आपल्या भेटीसाठी आलंय. दरवर्षीप्रमाणे इथं आदित्यनं मात्र भिरकावला चेंडू. स्ट्रेट चेंडू लॉंग ऑनच्या साईडला जातोय. मयूरच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. हा खणखणीत षटकार. ओके. तर या ठिकाणी निश्चितच त्यांचा स्क्वॉड जेव्हा असेल तदनंतर असुराम भोईर यांचा सन्मान झाला. इतर जे काही मान्यवर आहेत. 6 चेंडूंचा खेळ संपला गेला. आत्तापर्यंत 2 षटकं संपली गेली आणि 2 षटकाच्या 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला समीर भोईर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आदित्यसाठी फसवा चेंडू. व्हॅरिएशन ओमकारमधून खेळणारा हा समीर आता वेगवेगळ्या स्क्वॉडमध्ये दाखवलो तो. यावेळेस योग अँड दैविक. 2 षटकं संपली गेली. धावसंख्या धावपटलावरती आहे त्या स्थितीत बिनबाद 32च्या घरात. स्थिती कक्षात तदनंतर बंटी कामोटकर निलेश कामोटकर यांनाही विनंती असेल. तदनंतर उमेश भोईर यांनाही विनंती असेल. आपला शुभागमन या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसरं षटक घेऊन येणार वैयक्तिक कोट्यातील पहिल दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं घेऊन येतोय यश पाटील. यश गोलंदाजी मार्कवरती असताना जलद गतीचा गोलंदाज आहे. पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. राऊंड द विकेटनं मला वाटतोय मारा करतोय. इथं निनाद अजूनही बरसला. ज्या निनादनं आत्तापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार लगावलंय. आत्तापर्यंत या प्रतियोगितेतील एक महत्त्वपूर्ण. तदनंतर जयंत रामभाऊ पाटील. खरं तर 50 सन्मान चिन्ह आमच्या या प्रतियोगितेसाठी ज्यांनी दिली. काव्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अर्थात काव्या एंटरप्राइजेस या टीमचे टीम ओनर जयंत पाटील प्लीज चला या. 40+ मास्टर आहेत. ते सुद्धा त्यांच्या काव्यामधून खेळताना दिसतील. एक स्क्वॉडमध्ये असणार आहे 40+. अतिशय सुरेख शॉर्ट फुल टॉस चेंडू होता. सरळ पाठवला लॉंग ऑफच्या दिशेनं. चेंडूला फिरलो तो. 1 धावसंख्या पूर्ण झाली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 निशी वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 33. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला. अमोल पाटील या वेळेला चाचपणी करतायत मैदान कुठे आहे.
स्वतः पोषक बनवलेली या धावपट्टीचा मात्र संभ्रम दूर झाला. फलंदाजानं चांगली फलंदाजी करताना ताकदीचा केलाय वापर. काय होणार, पकडला जाईल का झेल? मयूर सोडणार नाही, कारण या आदित्यला दाखवलाय तंबूचा रस्ता. आदित्य, यू गो बॅक. चांदीच्या अंगठीसाठी आपलं लकी ड्रॉत कुपन टाकायचं आहे. नितेश पाटील यांचंही आगमन आहे. नितेश दत्तात्रय पाटील. खरं तर मला वाटतोय, चला आतमध्ये तिकडे नावं द्या. यांनीच काल कॅमेराला मला वाटतं काहीतरी डिस्टर्ब केलं. एक छानसा खेळ मैदानावरती पाहायला मिळाला. आदित्यची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज विक्की गावंड. विकी गावंड फलंदाजी मार्कवरती स्वतः मात्र निनादच्या स्क्वॉडमध्ये इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय, म्हणजे हा स्फोटक फलंदाज असावा. रतन स्पोर्ट्स करंड अँड कौशिक टीमचा स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळेल विकी, तर नॉन स्ट्राईक एंडकडे आहे निनाद. निनादनं आत्तापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार, तर इकडे आदित्यनं 2 चौकार आणि 1 षटकार. 20 धावसंख्या तर महत्त्वपूर्ण. मोठ्या फटक्यांच्याच असणार आहेत. हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता, विक्की फसला. चेंडू मात्र निश्चितच CST रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. जीवन गावंड क्वालिफाईड ऑफिशियल यांचं पंच झालंय. त्यांनाही 1 मॅचची पेनल्टी असणार आहे. 1 मॅच अतिरिक्त करावी लागेल नंदून पाटील यांच्यापेक्षा. अतिशय सुरेख पॉईंटच्या दिशेनं ढकलून दिलेला चेंडू सीमारेषेलगत जातोय. तिथं असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फेल करतोय. तोवर धावसंख्या आदित्य 1-2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. विकी 2 धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडतोय. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 35च्या घरात. 35 लॉस ऑफ 1 विकेट्स. रतन स्पोर्ट्स अँड करण कौशिक. विकी एक विस्फोटक फलंदाज आहे. नॉन ट्रेकेंडकडे निनाद. संपूर्ण संघाची मदार ज्याच्याकडे आहे. हो, यावेळेला मात्र हलकासा कट करण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला असणारा चेंडू ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, आणि यावेळेस मात्र तो प्रयत्न परत एकदा फसला. 3 चेंडू खेळलाय, 2 धावा काढल्यात वैयक्तिक स्वतःच्या खात्यावरती. 3 चेंडू फेस झालाय. यश मात्र यावेळेला यश संपादन करतोय. चेंडू फेकतोय आत्तापर्यंत 5. 6वा चेंडू लास्ट टू गो. यश टू विकी. अतिशय सुरेख उंचावर मारलेला चेंडू सीमारेषेलगत जाईल, आणि इथं मात्र पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर चेंडू येतोय. एक MPL सीझन 5 मधील ब्रँडेड चौकार. रूपाला येईल यात शंका नाही. संतोष भगत यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे. सध्या आजच्या दिवसाची जी लाईव्ह टेलिकास्टिंग आहे ती ज्यांच्या माध्यमानं सुरू आहे ते आदरणीय संतोषजी भगत यांचा मी मनस्वी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहे. देणारे आणि या देणाऱ्यांबद्दल मी प्रत्येक कार्यक्रमात अमित सर सांगत असतो आहे. नवी मुंबईला कधी वाशीला पाम बीचवरून गेलात तर पहिल्याच सिग्नलला उजव्या बाजूला एका बोलक्या भिंतीवरती छान वाक्य लिहिलं आहे विंदा करंदीकरांचं, की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देणाऱ्याने देता देता, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. या उक्तीप्रमाणे खरं तर या दानशूर दात्यांच्या अशा कोणत्याही मोठ्या एका नेत्याची 1,00,000-1,50,000 लाखाची तसं पाहता आर्थिक योगदान नसताना सुद्धा जवळजवळ
12 ते 15 लाखाचं टर्नओव्हर असणारी एक लीग एका गावची, ही खरं तर या रायगडमधील आहे. ही ओळख आहे मोठी जुईच्या टेनिस क्रिकेटची, ओळख आहे मोठी जुईच्या ऐकतेची, आणि ही ओळख आहे खरं तर या तरुणांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाची. धीरज भोईर यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. अन्यथा 800 रुपये धीरज भोईरकडे जातील, 200 कॉम्बॉक्सकडे जातील. विकी गावंड यानं 3 चेंडू 3 षटकार म्हणजे हॅट्रिक लगावली, तर धीरज भोईर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी, आणि नाही मारले तर 800 रुपये धीरज भोईरकडे जातील, 200 रुपये कॉम्बॉक्सकडे थांबतील. अनाऊन्समेंट आहे. एक धवलारणीनं नाव घ्यायचं ठरवलं तर 100 रुपये धवलारणीला द्यावे लागत आहेत. ही दशरथ पाटील यांची धावा धावपटलावरती आहेत ते 39च्या घरात 39, 3 षटक. पहिला षटक संपला होता 14 धावसंख्या धावपटलावरती, दुसरा षटक संपला धावसंख्या 18 वाढल्या, आणि तिथं मात्र तिसरा षटक संपला फक्त 7 धावा दिल्या त्या. अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, पददालित्य पाहायला मिळालं नाही, फुटवर्क पाहायला मिळालं नाही, पॉपिंग क्रीज सोडण्याचा प्रयत्न केला नाही. परिणाम स्वरूपात हा चेंडू मात्र गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. समीर गोलंदाजी ट्रॅकवरती, विवेक तर समीर वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक. अतिशय सुरेख. वेट अँड वॉच. थांबलोय मी कशासाठी? चेंडूला शेततळ्यात पाठविण्यासाठी. पाठवला चेंडू निनादनं. एक आकाशाला गवस निघालणारा MPL ब्रँडेड षटकार. आल्या पावली समीरच्या दुसऱ्या चेंडूवरती घेतला, दुसऱ्या चेंडूवरती घेतला खरपूस समाचार. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. वैयक्तिक पहिलं आणि दुसरं आणि सांघिक चौथं षटक. या चौथ्या षटकातील पुढचा चेंडू पुढे घे, लाईव्ह कर. तुझा तो मागे राहिला असेल, फोटो दिसतायत तर तू ते पुढे गेला असेल, लाईव्ह मागे गेला असेल, सुरुवात केली असेल, लाईव्ह क्लिक करा. हो, अतिशय सुरेख. बॅक टू बॅक आपल्या बॅटमधून पाठवला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. निनादच्या बॅटमधील हा त्याचा एक ब्रँडेड षटकार. यांच्या समवेत एक लेजंड खेळाडू, नाव आहे भरत रामभाऊ भोईर. भरत भोईर खरं तर एकटा टायगर म्हणून ज्याला या क्रिकेटमध्ये ओळखलं जातोय. चला अतिथी कक्षात आतमध्ये बसा, म्हणजे त्यांचा आदरपूर्वक सन्मान घेता येईल. भरत भोईर यांना विनंती असेल आपण नितिकेश पंडित यांच्या समवेत अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. जसा षटक संपला जाईल मी अमोल पाटील यांना विनंती करेन, भरत भोईर यांना आसन रिक्त करायचं आहे, त्यांना आसनावरती विराजमान करायचं आहे. आत्तापर्यंत निनादनं स्वतःच्या खात्यावरती 3 षटकार आणि 2 चौकार वैयक्तिक खेळतोय 29च्या घरात. समीर अतिशय सुरेख. बॅक टू बॅक सीमारेषेच्या आर पार जातोय हा निनादच्या बॅटमधील चौथा वैयक्तिक षटकार.
यांना विनंती असेल आपण या अतिथी कक्षात. आणि खरं तर गणेश गोवारी यांचे पिताश्री आणि पाणी कमिटी, ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता कमिटीचे माजी सदस्य, माजी सचिव सन्माननीय रोहिदास गोवारी यांच्याकडून या लीगसाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आहे. धन्यवाद रोहिदास गोवारी. इथं पाहू शकाल सूर गवसलाय 35 धावसंख्येवरती खेळतोय. खरं तर अमितजी, मी परवा एक सामना, एक प्रतियोगिता होती, जी प्रतियोगिता फुंड्यात सुरू होती, पिट्टूची प्रथमेची, ज्या प्रतियोगितेमध्ये आत्ता अर्धशतकी खेळी करणारा एका मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड्स पाहायला मिळाले. 35 धावसंख्या वैयक्तिक खरं तर आहेत आणि इथं मात्र 36वी धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती, सांघिक धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. त्या 58च्या घरात अर्धशतक पूर्ण करतोय करण अँड कौशिक रतन स्पोर्ट्स संघ. 58 धावसंख्या धावपटलावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर. लायन्स स्पोर्ट्समधून सलामी करणारा प्रदीप भोईर आहे आणि त्याच्यानंतर निनादमधून या ठिकाणी रतन भोईर. 4 लेजंड खेळाडू आजच्या स्क्वॉडमध्ये खेळताना दिसतील. धावसंख्या धावपटलावरती 58. 12 चेंडूंचा खेळ बाकी. निनादसाठी गोल्डन चान्स, निनादसाठी सुवर्ण संधी. निनाद नजर हॅलो निनाद नजर आपल्या बॅटमधून वैयक्तिक 50 धावसंख्या जर उभ्या केल्या ना, तर अतिश गावण युवा अध्यक्ष मोठीजुई काँग्रेस कमिटी आणि त्यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाची धनराशी दिली जाईल. त्यांची स्पॉन्सरशिप MPL साठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. आणि इथे आपण पाहू शकाल ज्या निनादच्या बॅटला आत्ता धार चढलेली आहे, आल्या पावली आत्तापर्यंत ज्यांनी 3 षटकार, 4 षटकार, 2 चौकार लगावलेत, किंबहुना 36 धावसंख्येवरती खेळतोय निनाद. वैयक्तिक पहिलं, सांघिक 5वं षटक. जितेंद्र भगत जेबी पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेटने मारा करणार. चला पाहुण्यांचा सन्मान होईल अगदी हा षटक संपल्यानंतर. अजित पंडित यांना विनंती असेल आपण स्वागताची तयारी करून ठेवायची आहे. भरतजी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. नितिकेश पंडित यांचा सन्मान खरं तर आपण अगदी कालच मुख्य पाहुण्यांच्या उपस्थितीत केला आहे. चला अजित पंडित यांना विनंती असेल, 4 व्हीलर कोणाची आहे त्यांना प्लीज डिस्टर्ब होतोय. परावर्तित होणारी काचेवरची किरणं ही निनादला त्रास देत आहेत, डिस्टर्ब करतायत. अँड सो 4 चाकीचा जो कोण मालक चालक असेल त्यानं प्लीज आपली गाडी वर्क इन प्रोग्रेस शीशा कंस्ट्रक्शन कडून काम चालू आहे. त्याच्यावरती टॉवेल नाही तर बाकी काहीतरी देऊन टाका जर मालक कुठे असला तर. व्यस्त सकाळच्या सत्रात बेधून दवण्यासाठी जितू ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार जितेंद्र भगत. ओट विकेटनं मारा करतो निनादसाठी. पहिला चेंडू जलद गतीचा गोलंदाज, अतिशय सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हर. इथं मात्र आदित्य करत नाही, चुकी पकडला चेंडू. इथं 1 धावसंख्या पूर्ण झाली. मला माहिती आहे याच आदित्यनं गतवर्षी योग अँड दैविक संघामधून एक उत्तम खेळी गेली होती. त्याच्यानंतर ज्या वेळेला खरं तर भाऊबंद चषक असतात त्या चषकामध्ये सुद्धा आदित्य छान धडकला होता मैदानावरती, आदित्य पंडित. आणि इथे मात्र पाहायचं आहे म्हणूनच यावर्षी आपल्या स्क्वॉडमध्ये घेतला सोंट्यानं, ज्याचं नाव आहे आदित्य. वैयक्तिक पहिलं, सांघिक 5वं षटक घेऊन येतोय जितेंद्र भगत.
षटकांच्या सर्व मॅचेस असत आहेत आणि निश्चितच सकाळी 9:30 परंतु अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, विकी गावंडचा पकडला झेल. यावेळी स्पर्धावं लागेल या विक्कीला. बॅक टू पॅव्हेलियन. आणि त्यांच्यासोबत असणार आहे काव्या एंटरप्राइजेस. दोन्ही संघाच्या संगम नायकांनी लगेचच एक षटक संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्सकडे ज्या ठिकाणी आपल्याला अमित मात्र घेऊन जातील, किंबहुना जितुराज पाटील यांनाही विनंती असेल. सेकंड डे सेकंड मॅच, दुसरा दिवस दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आमचे शेषा ऑडिओचे आणि अमोल स्पोर्टचे जे 2 मेंटॉर आहेत ते पाहू शकाल. पंढरी भुईर आणि रवींद्र भोपी ऑन स्क्रीनवरती सध्या दिसत आहेत. तर इथे मात्र अतिशय सुंदर खेळ इथं घेतो आहे नवीन फलंदाजी मार्कवरती दर्शन. हार्ड हिटर, बॅटचा टायमिंग प्रॉपर साधला गेला नाही. एक धावसंख्या पूर्ण केली. गतवर्षी हाच दर्शन धडकला होता. हसुरामजी भोईर यांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. परेश पंडित खरं तर आपणही आतमध्ये अतिथी कक्षात विराजमान. स्कोरर कुणाल पाटील, तदनंतर करण कोहली, विवेक पाटील. कॉम्बॉक्समध्ये आवाज असणार आहे हरीश मडवी. पहिला दिवस वाया गेलेला आहे. प्रियाल पाटील 5ही दिवस आश्वासनं होती ढिगभर, परंतु ते अजून ढिगभर आश्वासनातून सेकंड डे उजाडलाय. प्रियाल पाटील यांची अनुपस्थिती आहे आणि मी अशा समालोचकांना आवर्जून अतिशय सुरेख यावेळेला टायमिंग प्रॉपर साधला. बॅटमधील आलेला स्क्वेअर लेगच्या दिशेनं टोलवलेला एक गगनचुंबी षटकार. राम भुईर क्या खिलाते हे इन खिलाडियों को, काय खायला घालतायत. आल्या पावल्या आत्ता बेछूट करत टोले जंग फटकेबाजी पाहायला मिळाली. आणि सध्या फार्मात किंजल स्पोर्ट्सच्या ट्रॉफीमध्ये याच निनादला आपण पाहिलंय अमित, आणि त्याच्यानंतर आत्ताही MPLमध्ये 5 वर्ष सातत्यानं, परंतु अजूनही नशिबानं साथ दिलेली नाही. MPLचा चॅम्पियन व्हायचं आहे त्याला, ते स्वप्न घेऊन उतरलाय निनाद मैदानात 5व्या पर्वात. अतिशय सुरेख या बॉलला काय होणार. चेंडू पकडला जाईल झेल. निनाद सारखा मोठा मासा गालाला. निनाद होईल बॅक टू पॅव्हेलियन. धावपटलावरती 66 प्रगतीपथावरती षटक सुरू आहे. ते 5वं नाव आहे जितेंद्र भगत. आत्तापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जातो आहे सन्नी भोपे. सन्नी भोपे म्हणजे सरावात असणारा रांगडा आहे आणि खरं तर कार्बन कॉपी आहे निनादची सन्नी भोपी. तुम्ही पाहू शकाल देहबोली, रंग, वर्ण आणि याचबरोबर सन्नी भोपी निनाद. त्याचप्रमाणे खरं तर कार्बन कॉपीसारखी कमाल फलंदाजी बल्लेबाजी करेल का हे मैदानावरती पाहायला मिळेल. स्क्वॉडचा जर विचार केला तर करण अँड कौशिक स्क्वॉड तसा प्रॉपर मोठा स्क्वॉड आहे. दर्शन आहे, सन्नी आहे, बिबेक आहे, आदित्य आहे आणि इकडे जर आपण पाहिलं हेमंतसारखा एक हार्ड हिटर आहे, यश आहे, तदनंतर समीर आहे, मयूर आहे, सिद्धार्थ आहे. हे सर्व खेळाडू खरं तर हार्ड हिटर म्हणून टॉप ऑर्डरला खेळणारे खेळाडू आहेत सर्व. अप्रतिम कॅच ऑफ द मॅच होऊ शकेल ही समीरची. निनादनं या वेळेस मात्र ती खेळी थांबवली. पूर्णविराम दिला निनादच्या खेळीला, परतवलं त्याला बॅक टू पॅव्हेलियन. जीतू लास्ट गो.
अतिशय सुरेख. आणि म्हटलं एक कार्बन कॉपी कमाल. निनादच्या पावलावरती पाऊल टाकत आल्या आल्या बॅटचा तोंड उघडलाय. सनीनं MPL मध्ये सुरुवात करताना स्वतःच्या खात्यावरती जमाव केली 6 धावांची पुंजी. येतोय खणखण. गिरीश केशरीनाथ पाटील, गार्गी गिरीश पाटील. खरं तर आपल्याला दिल्या जाणाऱ्या ज्या सर्व सामनावीर आहेत, मॅन ऑफ द मॅच, या मॅन ऑफ द मॅच धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या प्रतिकृतीच्या, ज्यांच्या माध्यमानं या लीगला प्राप्त झाल्यात. गिरीजी वेलकम, स्वागत असेल आपलं मुख्य डाईजवरती अतिथी कक्षात. आणि तदनंतर हरेश वसंत भोईर, हरेश्वर आणि तदनंतर गिरीजी, दोघांनाही विनंती असेल आपण मुख्य अतिथी कक्षात बसा. या ठिकाणी पाहू शकाल वारंवार खरं तर ब्रेक नको. 6 षटकांचा सामना. शैलेश सर आणि नंदू सर, तुम्ही स्पीडअप करा, त्यांना झटपट सांगा. इथे पाहू शकाल वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील 5वं षटक घेऊन आला होता जितेंद्र यांना. 14 धावा दिल्या, 2 सफलता प्राप्त केल्या आणि 1 षटक हात आणलं. यावेळेस जितेंद्र पहिला षटक घेऊन आला होता यश, ज्यानं 14 दिल्या, सफलता प्राप्त नव्हती. दुसरा षटक घेऊन आला समीर, 18 दिल्या, सफलता प्राप्त नव्हती. तिसरा षटक घेऊन आला सोनट्या, 7 धावा दिल्या, सफलता मात्र 1 प्राप्त झाली. चौथा षटक घेऊन आला समीर, 19, म्हणजे तसा थोडासा महागडा ठरला गोलंदाज आणि सफलता प्राप्त करता आली नाही. इथं मात्र एकही सफलता प्राप्त केली नाही. 37 धावा दिल्या 2 षटकांमध्ये समीरनं. 5वा षटक घेऊन आला जितेंद्र, इथं मात्र 14 धावा दिल्या, 2 सफलता प्राप्त केल्या निनादच्या आणि विवेकच्या स्वरूपात. समी दर्शन फलंदाजी मार्कवरती सज्ज, तर गोलंदाजी मार्कवरती शेवटचा षटक हाताळतोय. नाव आहे हेमंत भोईर. स्वतः संघ मालक, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, श्रीशा ऑडिओ ब्रँडेड बॅटमधून दर्शनच्या आलेला षटकार. पासून सुरू झालेल्या या प्रतियोगितेतील आजचा हा टॉपचा स्कोर आहे. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. 78 धावसंख्या धावपटालावरती लागत आहेत. 78 लॉस ऑफ 3 विकेट्स. अर्थन स्पोर्ट्स अँड करण कौशिक 81 मला वाटतं धावसंख्या कालच्या एका मॅचच्या पाहायला मिळाल्या. हो, अतिशय सुरेख, अप्रतिम. गुड लाईन स्पॉटवरती आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न, पददालित्य नव्हतं, फुटवर्क नव्हतं, शफल होण्याचा प्रयत्न केला नाही, चेंडूवरती धावून जाण्याचा प्रयत्न केला नाही. गिरीश केशरीनाथ त्यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. तदनंतर हरेश्वर, तदनंतर महेश चंद्रकांत पाटील. महेश पाटील प्लीज वेलकम, ऑफिस कट्टाचे सचिव सेक्रेटरी. अतिशय सुरेख मारलाय. या ठिकाणी मात्र काय होणार, सिद्धार्थ झेल मिस करतोय. इथं पकडले 1 धावसंख्या पूर्ण झाली. दुसऱ्या धावसंख्येसाठी निर्वाला आणि 2 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी जिथं झेल होता. मातब्बर खरं तर फलंदाजाचा परतावं लागलं असतं हा मैदान सोडून, परंतु तिथं जीवनदान दर्शनी आला. 80 कंप्लीट, 80 धावा धावपटालावरती दिसत आहेत करंड अँड कौशिक संघाच्या, रतन स्पोर्ट्स संघाच्या. अतिशय फुल टॉस चेंडू, ज्याला अगदी परिभाषेत लॉलीपॉप, आणि इथं दर्शननं भिरकावलं अगदी खणखणीत गगनचुंबी आसमानी
आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. पहिला षटकार, दुसरा निर्धाव, तिसरा दुहेरी, चौथा षटकार, 5वा चेंडू घेऊन येईल हेमंत. योग अँड दैविक संघाचा संघ मालक दीपक स्पोर्ट्स. तदनंतर मला वाटतोय एव्ही मधून खेळणारा हा संघ, एव्ही नाही DRV मधून खेळणारा हा खरं तर संघ मालक. अतिशय सुरेख शफल होण्याचा प्रयत्न, वाईड लाईनवरून खरं तर चेंडू आला. शैलेश चव्हाण सरांनी मात्र अपील नाकारलं, हेरिंग दिली नाही आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता दर्शन याच्या हेमंत याच्या. हेमंतचा या कोट्यातील शेवटचा चेंडू, लास्ट टू गो, या सत्रातील शेवटचा चेंडू. अतिशय सुरेख, अप्रतिम टायमिंग, प्रॉपर ताकदीचा वापर. दर्शनच्या बॅटमधील आलेला हा वैयक्तिक तिसरा खणखणीत षटकार. यांनाही विनंती असेल आपण या अतिथी कक्षात जाऊया. प्रवीण कामोटकर आणि तदनंतर अमोल पाटील. चला, हसुराम भोईर यांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. आणि आजच्या या प्रतियोगितेतील सेकंड डे सेकंड मॅच, एकीकडे असणार प्रवीण कामोटकर तर दुसरीकडे असणार आहे अमोल पाटील. श्रीशा ऑडिओ स्वतः आयोजक आणि त्याच्यानंतर दुसरा त्याच्यासोबत लढत देणारा संघ असणार तो म्हणजेच प्रवीण कामोटकर यांचा काव्या एंटरप्राइजेस. टॉससाठी हरेश हसुराम भुईर यांचं आगमन आहे. होईल कॉल, कॉलिंग काव्या एंटरप्राइजेस, कॉलिंग हेड टेल. खरं तर निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. आयोजन तुमचं स्वतःचं आहे, धावपट्टी सुद्धा तुम्हीच बनविलेली आहे. खरं तर आयोजनाबद्दल नाही, पण समोर प्रवीण कामोटकर आहे. 5वा सीझन आहे. कधी प्रवीण कामोटकर सोबत खेळणं आलंय का? नाही, पहिल्यांदाच खेळतो. पहिल्यांदा खेळणार आहेत म्हणजे ही लढत पहिल्यांदा, फर्स्ट टाईम. कधीच तुम्ही तर एकमेकाच्या गटात नव्हतायत, आज पहिल्यांदा खरं तर ही लढत पाहायला मिळणार आहे. प्रवीण कामोटकर सारखी टीम समोर आहे. खरं तर अगदी मोठमोठ्या मॅचेस, बऱ्याचशा मॅचेस ज्यांनी जिंकलेल्या आहेत. पहिल्यांदा निर्णय तुमचं काय असणार आहे टॉस जिंकल्यानंतर? फिल्डिंग. फील्ड फर्स्ट करणार आहेत, फलंदाजीसाठी पाचारण करणार आहेत. इथे आपण बऱ्याचशा मॅचेस बघितल्यात की ज्या मॅचेस पहिल्यांदा फलंदाजी करताना, डिफेंड करताना दमछाक होतो आहे. पहिल्यांदा खरं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण आजचा या मॅचमधील, या टुर्नामेंटमधील टॉपचा 92चा स्कोर आहे, 92 असा स्कोर आहे. असं काय सांगू शकत नाही सर,
पण ग्राउंड आहे, ग्राउंड काय होऊ शकतो. आपण बोलतो एक कारण होतो एक, त्याच्यामुळे मग काय सांगू शकत नाही. पण मैदानात नॅचरल गेम खेळायचा प्रयत्न करू आम्ही. शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रवीणजी पहिल्यांदा खेळतायत खरं तर. अमोल शेषा ऑडिओ तुमच्यासोबत पहिल्यांदा खेळतोय. आत्ता मात्र मी येतोय. दरवर्षी एक वेगवेगळं पर्व खेळतोय. पहिला पर्व खेळलो त्याच्यापेक्षा दुसरा अजून चांगला, तिसरा त्याच्याहून चांगला, असे एक पर्व खेळत आलेलो आहोत. आत्ता पाचवा पर्व एका मोठ्या दिमाखात खेळतोय. आयोजनाबद्दल काय म्हणू शकाल? आयोजन तर खूप छान आहे. कारण तर नाद करा पण मोठी जुईकरांचा नाही. कारण तर बघायला गेलं ना तर रायगडमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये जर ते टुर्नामेंटला रँकिंग दिली ना तर आपल्याला एक नंबर येईल संधी. थँक्यू. आत्ता समोर तुम्हाला पहिल्यांदा फलंदाजी करायची आहेत 92, आणि खरं तरी धावपट्टी काल गोलंदाजांना सपोर्ट करताना दिसली, आज फलंदाजांना सपोर्ट करतोय. 92हून अधिक धावसंख्या या मैदानावरती बनविता येऊ शकतील. समोर असा या स्क्वॉडमध्ये कुणाकडे असं लक्ष असणार आहे का फलंदाजीच्या बाबतीत किंवा गोलंदाजीच्या बाबतीत? गोलंदाज स्वतः अमोल आहे आणि फलंदाज निमिष आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष असेल. ओके, तर तुम्हाला दिल्या जात आहेत परत एकदा कॉम्बॉक्सकडून शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि परत एकदा एक छानसा निश्चितच तुम्हाला सामना आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणायचा आहे. कुठेही जाऊ नका, तोपर्यंत ऐकत राहा. खरं तर अमित म्हात्रे यांच्या आवाजातील राष्ट्रीय भाषेतील एक उत्तम समालोचन. ओ टू अमित सर. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो चेक. धन्यवाद नितेश पंडित सर यांचा सुमधुर आवाज आपण ऐकत होतात. महाराष्ट्रातील अगदी लोकप्रिय निवेदक तथा समालोचक आणि ज्यांना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केले ते गावचे रत्न आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित सर यांचा आपण आवाज ऐकत होतात. भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आपण सर्वजण पाहत आहोत. अगदी प्रीमियर लीगमध्ये जर आयोजन बघायला गेलात तर असेल प्रत्येक याच्यामध्ये तालुक्याची प्रीमियर लीगमध्ये आयोजन, पण गावाच्या प्रीमियर लीगमध्ये तालुक्याची बरोबरी करणारं आयोजन आज मोठी जुई गावात आपल्याला बघायला मिळतोय. श्रिया ऑडिओ अँड अमोल स्पोर्ट ग्रुप आयोजित मोठी जुई प्रीमियर लीग 2025 जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि मॅचच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला घेऊन चालतोय. नमस्कार और सभी दर्शकों का एक बार फिर से हम हार्दिक स्वागत कर रहे हैं. फिलहाल तो एक पड़ाव खत्म हो चुका है, लेकिन दूसरे पड़ाव में इसी बीच देखा जाए तो सामने जो टारगेट रखा है वो इस बीच 93 यानी कि 93 रनों का टारगेट है. देवचंद भोपी यांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी कक्षाकडे यायचं आहे. ज्या पाहुण्यांचा उल्लेख केला जातोय, ज्यांना आग्रहाचं आमंत्रण सस्नेह निमंत्रण आमच्या MPLच्या आयोजकांनी दिलंय, त्या सर्व नाव घेतलेल्या अगदी मुख्य मान्यवरांना विनंती असेल आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे. महेंद्र स्ट्राइक के ऊपर है और पहली गेंद पावर प्ले का ये पहला ओवर है. 6 ओवर का मुकाबला 93 रन इकट्ठा करना है. इस बीच ये गेंद थोड़ा सा टप्पा पीछे जरूर रखा था. इस बार के बल्लेबाज चले आए थे बॉल के मेरे तक, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद, पहली गेंद डॉट जा चुकी है. यश चालके जो आरंभिक गेंदबाज है, जो कोटे का पहला ओवर फेंक रहे हैं, महेंद्र भोईर जिन्हें चकमा दिया है. समीर भोईर, भोईर बंधु मैदान के अंदर है. इसी बीच लॉप किया है, कैच इट, वेल ट्राई, लेकिन इस बार गेंद 4 रन के लिए डीजे. और इसी बीच ये गेंद लॉन्ग स्टॉप के ऊपर चली गई है. इस बार मिलेगा चौका. ठोकम ठोक जोरदार हो रही है,
जिस गेंदबाज की पहली गेंद डॉट गई थी उसी गेंदबाज के ऊपर इस बार देखा जाए कड़ा हमला किया है। हाँ, तो युग एंड दैविक 11 टीम का स्कोर पहुंचा है इस बार देखा जाए 8 के घर में। चौथी गेंद रतन स्पोर्ट चैंपियन करण कौशिक 11 टीम ने बढ़िया स्कोर बनाया है। इस बार लॉप किया गेंद को, चल गई सीमा रेखा के बाहर, गेंद तारामंडल में आ गया 6 रनों का बंडल। ठोको स्वराज इव्हेंट यांच्याकडून जर लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपये बॅट्समनला महेंद्र, बरोबर, म्हणजे जीएसटी कट 20% डिडेकेट केले जातील, डिडक्ट केले जातील, मायनस केले जातील। तो स्कोर 14 के घर में महेंद्र भोईर ने इस बार देखा जाए आक्रामक तेवर दिखाया अपने, क्या कड़क बल्लेबाजी। इसी बीच एक बार फिर से स्कोर लेके ऊपर दंदनाती हुई चली गई है 4 रन के लिए। ठोकम ठोक दीजिए। की पहली गेंद अच्छी साबित हुई और उसके बाद महेंद्र भोईर ने जो कुछ जलवा दिखाया वो देख के इस बार देखा जाए बॉलर को कुछ गुफ्तगू करने के लिए 2 खिलाड़ी आए उसे समझाने के लिए, और स्कोर जा चुका है इस बार 18 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। एक शानदार बैटिंग चल रही सुबह के 17 में, हवा में नमी है लेकिन ऐसे हालात में कड़क बल्लेबाजी चल रही है। खरं तर जवळजवळ 15 दिवस रात्रंदिवस या मैदानावरती प्रचंड मेहनत घेतली या मयूरनं। जागरणाचा त्रास आहे तेवढाच, परंतु तरी तेवढीच उत्तम फलंदाजी आपल्या स्वतःच्या आयोजनात। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, ये उड़ाया खिलखिली चंपा, खुश लंबा, देखा पेड़ लंबा, छक्के मारा खंबा ठोक। क्या बैटिंग कड़क की है यश युग एंड दैविक 11 टीम के सलामी बैट्समैन वीरेंद्र सहवाग स्टाइल से मैदान के अंदर आपने आक्रामक रवैया अपनाता हुआ, और क्या इस बार देखा जाए दमदार बल्लेबाजी चल रही, जमकर पिटाई की गेंदबाज की, खूंखार खूंखार मोड़ में आए हुए। पहली गेंद डॉट जाने के बाद देखिए 5 गेंदों के ऊपर इस बार देखा जाए मेरे साथ 3 चौके और इसी के साथ 2 छक्के आ चुके हैं। टीम का टोटल स्कोर पहुंचा है 24 के घर में। पहले पावर प्ले का पूरी तरह से फायदा उठाया। विनती करते हम अपोजिट कप्तान को यानी कि फील्डिंग डिपार्टमेंट को कि आप वक्त बर्बाद मत करो, बारी बारी सबकी बारी होती है। जब तुम मार रहे थे तो वो देख रहे, अब उनकी बारी है, तुम देखो। रतन स्पोर्ट चैंपियन करण कौशिक 11 टीम का स्कोर जो 93 रनों का है वो हिमालय पर्वत है, और इस पर्वत को आपको तोड़ना है तो इस पर्वत के ऊपर आपको बुलडोजर चढ़ाना है, और ऐसा चढ़ाओ, ऐसा धार दो कि तमाम दर्शक इस मैच के ऊपर फिदा हो जाए। लेकिन ये क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है, और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। ये कहीं भी मैच बदल सकती है, लेकिन आने वाले सेकंड बॉलर तैयार है। निनाद भोईर खुद कप्तान गेंदबाजी करने के लिए आए हुए हैं। कप्तान को पता है कि उनके आरंभिक गेंदबाज ने मार किया है। महेंद्र भोईर ने जो कुछ जलवा दिखाया मैदान के अंदर, काबिलियत खतरनाक बल्लेबाजी देख के दिल खुश हुआ है।
कप्तान का। लेकिन अभी भी दूसरा ओवर जारी है। 3 खिलाड़ी इस बार देखा जाए बॉन्ड लाइन पे तैनात है। वरुण टेनिस क्रिकेट के माध्यम से आप जरूर इस टूर्नामेंट प्रीमियर लीग को देख सकते हैं। भव्य दिव्य ऐसा 24 कैरेट का असली आयोजन नियोजन। ओ अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया, विकेट कीपर के पास चली गई है गेंद। बल्ले के बीच संपर्क नहीं हुआ है। क्रिकेट में कही थे ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। डॉट गेंद की समाप्ति। 24-24 स्कोर। काफी खूबसूरत हमारा कमेंट्री बॉक्स। इस कमेंट्री बॉक्स को देख के मुझे एयर इंडिया में हम कमेंट्री करने गए थे सांता क्रूज में, तो वही याद आ गई है। बिल्कुल सही बना दिया है। एक बार फिर से ड्राइव किया खूबसूरती के साथ, कवर ड्राइव चल गई गई नेक्स्ट स्कोर के ऊपर। लेकिन खिलाड़ी इस बार देखा तैनात है। दूसरा खतरा बन सकता है क्या? नहीं, तब तक बल्लेबाज महेंद्र ने उसे मना कर दिया। एक पे संतुष्ट होना पड़ा और 1 रनों के साथ देखा जाए तो यहां समीर ने खाता खोला खुद का और टीम का स्कोर पहुंचा है 25 के घर में। 25 विदाउट लॉस से काम चल रहा है। दूसरा ओवर जारी है। निनाद भोईर गेंदबाजी की बागडोर संभाल रहे, खुद कप्तान है। उन्होंने जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर खुद ली है। अपने सहकारी जो एक खिलाड़ी है उनसे सहमति मांगकर। लेकिन महेंद्र उनके सामने है और बल्ले का अंदरूनी किनारा लग चुका है। रनआउट का मौका मारना चाहिए था, मार रुक के कुछ फायदा नहीं है, क्योंकि वो कोई बल्लेबाज ऐसा नहीं है। क्योंकि बड़ी मछली को जाल में फंसाने के लिए कोहली बांधो कितने कितने जाल फेंकते हैं। तुम्हारे हाथ में आया हुआ मौका है था, चाहे रन निकल जाए, लेकिन अगर लग जाता स्टंप विकेटों के ऊपर तो करीबी मामला होने वाला था। निनाद तो महेंद्र और इसी बीच किनारा लग चुका है। लेकिन फाइन लेग के ऊपर गेंद को फील्ड जरूर किया है। एक सिंगल मिलेगा। निनाद ने इस बार देखा थोड़ा प्रतिबंध लगाया है, क्योंकि यहां मेरे हिसाब से 4 गेंदों में उन्होंने 2 ही रन दिए। क्योंकि पहले ओवर में जो मार खाया है उसकी भरपाई वो निकालने के लिए बड़ी मशक्कत कर रहे हैं। 26 स्कोर। अच्छी गेंदबाजी चल रही निनाद की। समीर तो निनाद फुल टॉस है। फुल टॉस मिड विकेट के ऊपर चौका मिलेगा और बाउंड्री आ गई है और रन बन चुके 30। ठोकुर जी जबरदस्त। वो हमेशा उनका सहयोग अच्छा हो जाता है और दोस्ती है हमारी। बस कौन कहता है कैच इट। ओ माय गॉड, शॉट थर्ड मैन के क्षेत्र में कैच ड्रॉप किया है। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते पकड़ो क्या जीतो मैच, आसान क्या थी। लेकिन इसी के साथ ये 2 ओवर खत्म हो चुके हैं और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं 31-31। बिना कोई विकेट के नुकसान पे 10:46 घड़ी के अंदर हो चुके हैं। और अभी मुझे लगता है कि 4 ओवर का खेल शेष है और युग एंड दैविक 11 टीम को अब जीतने के लिए रन चाहिए। साथ ही हमारे स्कोर बताएंगे। 62 24 चेंडू आणि 62 धावा। धाव संख्या 31। इस ओवर में 7 ही रन आए। एक पैनापन और साबित हुआ है। आने वाले 24 गेंदों में 62 रन चाहिए। तो हर ओवर में 15.50 का रिक्वायर्ड रन रेट है। रन रेट को तोड़ना है तो मैदान के अंदर ईंट का जवाब पत्थर से देना ही पड़ेगा। क्या रणनीति होगी, लेकिन तीसरे गेंदबाज कौन होंगे देखना पड़ेगा।
विनायक पाटील. रतन स्पोर्ट चैंपियन करण कौशिक 11 टीम ने काफी बढ़िया रन इकट्ठा किया है. वहां क्षेत्र खाली है लॉन्ग लेग के ऊपर. इस बार बैकवर्ड स्लो लेग के ऊपर नंबर जाएगा. इस बार मिलेगा 4 और विनायक पाटिल शॉर्ट ऑफ लेन जरूर डाली थी लेकिन लाइन के अंदर से गेंद चली गई. गेंद बल्ले की भी संपर्क हुआ नहीं. इनसाइड शॉट जरूर खेलने गए थे कवर के ऊपर लेकिन डॉट गेंद. 35 पे स्कोर जा चुका है. महेंद्र एक साइड से मैदान के अंदर काफी खूंखार बल्लेबाजी कर रहे हैं. 2 तो बाउंड्री समीर ने लगाई है और एक बार फिर से इस बार फुल लेन की गेंद जरूर है. सामने स्ट्रोक खेला है डाउन द ग्राउंड और इट्स अ 4 रन. थँक्यू. या ठिकाणी पाहू शकाल अमित सर आमच्या मोठीजुई प्रीमियर लीग पर्व 5 साठी सन्माननीय मुख्य अतिथी आदरणीय जयंत पाटील यांच्याकडून रोख रक्कम 11,000 रुपयांची धनराशी सुपूर्द होतो आहे. मंडल आणि आयोजक परत एकदा त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतायत. बिल्कुल. तो इसी बीच पहला झटका लग चुका है और कॉट बिहाइंड के तौर के ऊपर इस बार देखा जाए विकेट कीपर ने इस कैच को लपका और पहले विकेट का पतन गिर चुका है. और इसी के साथ देखा जाए तो 35 मुझे लगता है रन बन चुके हैं. 39 लॉस ऑफ 1 विकेट. 39 पे पहला विकेट गिर चुका और इस बार सफलता हासिल किया विनायक पाटिल ने. और पहली काम है अभी इस बार देखा जाए यहां रतन स्पोर्ट चैंपियन करण कौशिक 11 टीम को. अभी सूरज एंड देवी के 11 टीम को रन बहुत चाहिए. सभी ये टीमों के सभी झंडे लहरते हुए खूबसूरत ये मोटी जुई का मैदान और मोटी जुई गांव क्रिकेट की पंडरी है. इस गांव में संगीत क्षेत्र में भी काफ़ी जबरदस्त ये माई का घर समझा जाता है. इसी गांव में हमारे आदरणीय गुरुवर्य संगीत रत्न केशवराव पाटिल बुआ और स्वर्गीय इस बार देखा जाए तो एक डबल बारी का मुकाबला हुआ था प्रमोद दीक्षित बुआ. और इस बार ये गेंद ज्यादा ये बार चली गई. अंपायर ने अपने दोनों हाथ ओपन किए, इशारा दिया कि ये गेंद गलत है, इस गेंद को दोबारा फेंकना पड़ेगा बॉलर को. लेकिन इस अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 40 के घर में. 53 रनों की अभी भी जरूरत है. 53 रन चाहिए. और ये हवा में इनसाइड आउट थ्रू द कवर. लेकिन यहां सिंगल दूसरे के लिए पलटने जा रहे थे लेकिन महेंद्र मना कर रहे और एक ही रन पे संतुष्ट होना पड़ा. और 1 रनों के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ता जा रहा है. स्कोर पहुंच चुका है 41. युग एंड दैवी के 11 टीम का स्कोर 41. अभी भी जीतने के लिए 52 रनों की जरूरत है. इस बार तीसरा ओवर जारी है. गेंदे है कम, रन है ज्यादा, लेकिन ये क्रिकेट है, ये प्रीमियर लीग है. इस गांव के सभी हीरे एक दूसरे के साथ आज अपोजिट टीमों के अंदर खेल रहे हैं क्योंकि गांव का स्वाभिमान अभिमान है मोटी जुई प्रीमियर लीग. और ये गेंद दिशा से इस बार देखा जाए भटकी हुई ऐसे बॉल बैट्समैन को लग रहा था लेकिन गेंद लाइन के अंदर से चली गई है. ओवर की समाप्ति हो चुकी है और इसी के साथ लगभग देखा जाए 3 ओवर खत्म हो चुके. रन बन चुके 41. 3 षटकानंतर धावसंख्या 41 ला 1 गडी मैदानाच्या बाहेर. उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 52 धावांची गरज.
18 में 52 रनों की जरूरत है। श्रिया ऑडियो एंड अमोल स्पोर्ट ग्रुप आयोजित मोटी जुई प्रीमियर लीग अर्थात MPL 2025 साल 5वां है और आज प्रीमियर लीग का 2025 में दूसरा दिन है। 18 में 52 चाहिए, 52 रन इकट्ठा करना है। तो इस बार देखा जाए कुछ ना कुछ करिश्मा करेगा, लेकिन गेंदबाजी करने के लिए मुझे तो फिर से निनाद आया है जो कोटे का दूसरा और पारी का ये चौथा ओवर लेके 18 में 52 चाहिए। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, लेकिन ऐसे हालात में आप देख सकते हैं रायगढ़ ठाणे जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम महाकुंभ मेला चल रहा है। हर गांव में हर तालुका में जिले के अंदर क्रिकेट और क्रिकेट चल रहा है। आने वाला 2026 का इस बार देखा जाए साल है। 2025 31 दिसंबर में एकादशी है। इसी बीच निनाद की पहली गेंद चौथी और हवा में जरूर गेंद है, फाइनल के ऊपर चौका मिलेगा। अभी बाउंड्री है क्योंकि इस बार आउटफील्ड तेज है और 4 के साथ इस बार देखा स्कोर आगे जा रहा है। कड़ा मुकाबला चल रहा है। कैप्टन निनाद भोईर और यश पाटिल के बीच टक्कर चल रही मैदान के अंदर। दूसरे दिन का पहला मैच है। 93 रनों का ये टारगेट है। स्कोर 45 के घर में। दीपक अंपायर चौहान जी से वाइड घोषित कर रहे हैं और स्कोर 46 के घर में। फोर्टी 47 रनों की अभी भी जरूरत है। 47 रन चाहिए जीतने के लिए। ये उड़ाया, ये चल गई बाहर, उड़न खटोले पे गेंद मिड विकेट एरिया में आया, 6 रन। ने शुरुआत की है। फुल टॉस को पनिशमेंट दे, निनाद को चुनने छक्का ठोका। स्कोर 52 के घर में। स्लो रन का प्रयोग किया, उत्तुंग का छक्का डीप स्टॉप लेग सीमा रेखा के बाहर। गेंद तारामंडल में आसमान से बातें करने के लिए। हरीश मडवी यांना विनंती असेल, चला या कॉम्बॉक्सकडे जितुराज पाटील, प्रियाल पाटील, श्रेयश पाटील, सर्व समालोचकांना अगदी रिक्वेस्ट असेल. अक्षय गावण आता आपला पुढचा टर्न असणार आहे. हरीश मडवी किंवा अक्षय गावण, चला या. 58 स्कोर देखिए, क्या तगड़ी बल्लेबाजी चल रही है. मानो कढ़ाई में जब तेल गर्म होता है ना तो वड़ा छोड़ने को मजा आता है, उस तरह से मैदान के अंदर का खेल जब गर्म होता है तो कमेंटेटर कोई भी हो जाए उसका टेम्पो अपने आप बढ़ जाता है. 58 स्कोर बोर्ड के ऊपर. अब तो मुझे लग रहा है महेंद्र और यहां दीपक के बीच एक शानदार भागीदारी चल रही है. क्रिकेट का खेल ये भागीदारियों का खेल है. अट्ठावन रन बोर्ड के ऊपर. 58 लॉस ऑफ 1 विकेट. 35 तर विजयासाठी 35 धावांची गरज. A1 जोडी केतन पाटील, कल्पेश पाटील, आपल्याला विनंती असेल आपण या. केतन पाटील, कल्पेश पाटील यांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी कक्षाकडे यायचं आहे. 3 गेंदे शेष है और 2 विकेट. इस बार प्रॉपर टाइमिंग अच्छा हुआ नहीं. लोअर फुट जरूर गेंद थी, मिड विकेट के ऊपर इस गेंद को खेला है. मिड विकेट फील्डर ने आकर इस गेंद को कलेक्ट किया, तब तक बल्लेबाजों ने 1 रन इकट्ठा किया और इस 1 रनों के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है. स्कोर पहुंचा है 59.
अभी जीतने के लिए 34 रनों की जरूरत है। युगैन डेबिक 11 टीम को। व्हाट अ शॉट यार, विशप में खेला हुआ है शॉट, देखिए, और चल गई गेंद सीधी 4 रन। जेजुरी में जैसा कैसा पिवला भंडारा उड़ाते हैं उस तरह से इस बार कड़क बल्लेबाजी। 63। ये वो क्या कर रहा है, ये देख कैसा मार रहा है, कड़क 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 बल्लेबाजी। 67। समय के साथ मैच शुरू कीजिए क्योंकि समय इंपॉर्टेंट बात है, ध्यान में रखिए। 6 ओवर के मुकाबले हैं और ये गांव की प्रीमियर लीग है, प्रीमियर लीग में टाइम पास होता ही रहता है, लेकिन यहां कड़क नियमावली है। रतन स्पोर्ट चैंपियन करण कौशिक के लिए कप्तान निनाद भोईर, आपको विनती है कि फील्डिंग तुरंत लगाइए और जीतने के लिए 26 रनों की दरकार है। आने वाले 12 गेंदों में इस ओवर में 26 रन आए, कड़क बल्लेबाजी साबित हो गई है। मैदान के अंदर का खेल देखिए, आप सभी लोग देख रहे हैं, जिनके पास टाइम नहीं है वो लोग इस मोटी हुई प्रीमियर लीग को अपने घर बैठकर या कहीं काम के ऊपर बैठकर इस मैच का आनंद ले रहे, उन तमाम तमाशाइयों का हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। 12 में 26 चाहिए, 13 की औसत है हर ओवर में, लेकिन अभी मुझे लगता है 2 बल्लेबाज तो सेट हो चुके हैं। दोनों ही आक्रामक तेवर दिखाए और जोरदार आक्रमण किया है, जैसे बंदूक से कई बार गोली निकल जाती है और धाए बाएं गोलीबार होता है चारों दिशाओं में। बघा 3 षटकानंतर आपण पाणी घेऊन जायचं आणि इथं मात्र महेंद्र पाटील याला बक्षीस आले, त्यांना 50 धाव मारल्या तर त्यांची जी बहीण आहे दामिनी तिच्याकडून त्यांना 10,000 रुपये, याला म्हणतात बहीण भावाचं खरं प्रेम, नाही तर आमच्या बहिणी 67 67 स्कोर, 26 की जरूरत है। 13 रन चाहिए प्रति ओवर में, लेकिन बॉलर आ चुके हैं मिस्टर विवेक गावंड। गावंड के सामने इस बार देखा दीपक है, ये लॉब जरूर किया है लेकिन प्रॉपर टाइमिंग अच्छा नहीं। मिड विकेट के ऊपर फील्डर तैनात है, जिन्होंने आकर इस गेंद को कलेक्ट किया, एक सिंगल मिलेगा और स्कोर जाएगा 68-68। महेंद्र भोईर कितने रन पे खेल रहे एक बार बताइए? 33 पे खेल रहे महेंद्र भोईर, और अगर वो 50 बनाते 10,000 रुपए का इनाम उनकी बहन देगी उन्हें, तो उन्हें चाहिए मेरे हिसाब से देखा 17 रन चाहिए, 50 बनाने के लिए 17 रन की जरूरत है, और टीम को मुझे लगता है 25 चाहिए, और चांदी की ट्रॉफी भी, आणि आता त्यांच्या बहिणीने दी चांदीची ट्रॉफी दिली, त्यांचे मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत। ये लॉब किया गेंद को एक बार फिर से हवा में जरूर गेंद है, क्या चीट, ओ भैया कैचेस विन द मैचेस, क्रिकेट में गए थे पकड़ो क्या जीतो मैच, छोड़ो क्या झाड़ो मैच। जब 4 रन पे तीसरा परे रोहित शर्मा को जीवनदान दिया, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ। श्रीलंका से 2 बार मुझे तीसरा परे का फोन आया था, वो आज भी भुगत रहा है।
कि आज कभी छोड़ने का नहीं है। ओ यहाँ चौका मिलेगा लगता है, नहीं, फील्डर गेंद के पीछे दौड़ रहा है, एक सिंगल चुराया, दूसरे के लिए भागने की कोशिश, खतरा बन सकता है क्या? नहीं, तब तक बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर पहुंचे, बैकअप के लिए भी कोई नहीं था, विकेट कीपर तैयार थे इस बार देखा जाए, लेकिन इस गेंद के ऊपर मिले 2 रन, 2 रनों के साथ स्कोर पहुंचा 71-71। ग्यारह बजकर 4 मिनट घड़ी के अंदर इस बीच शॉट और द विकेट से ये गया मैं बोला ना, और ये गया हथेली से गेंद छूट गई और सीमा रेखा के बाहर पड़ गई है, आ गया छक्का, ठोको ठोको लीजिए। के लिए जो रन चाहिए मेरे हिसाब से यहां देखा जाए तो 8 बॉल में 8 में 16 चाहिए, 16 का डोला है, मैच कौन जीतेगा देखना पड़ेगा। निनाद भोईर यश पाटिल के बीच टक्कर चल रही है, देखना पड़ेगा किसमें कितना है दम और कौन दिखाएगा अपना ये दमखम। नहीं तू इतनी हफ्ते करके बॉल मारे के गई ना मोटी सुई में गाओ, कहने के लिए ग्रामस्थों को आओ मैच देखने के लिए, कड़क कड़क बल्लेबाजी चाह गए करो। ये कहते ना लड़का लड़की घर से भाग गई, माँ बाप के हाथ में मिले तो मारपीट, नहीं तो जोड़ी फिट है इस बार देखा जाए। क्या बात है यार, पार्टनरशिप 23 सर्राज चल रही है, तारीफ करना पड़ेगी इस बार यहां युगैंड दैविक 11 टीम के जोड़ी की। 83 10 रन चाहिए, क्या चेट आप क्या छोड़ो मत, अरे छोड़ रहे तुम लोग और ये तो मुझे लग रहा है कि इसी बीच सिंगल जरूर मिलेगा। 84 जीतने के लिए 6 बॉल में 9 रनों की जरूरत है। टेंशन में आई इस बार देखा जाए अपोजिट टीम यानी कि रतन स्पोर्ट चैंपियन करण कौशिक 11 टीम। 6 में 9 चाहिए, 7 चंडो 9 दावा। बिल्कुल देखिए यहाँ जो कुछ अमित सर या ठिकाणी अतिथी कक्षात मी अजित पंडित यांना विनंती करतोय की केतन पाटील A1 जोडी खरं तर ज्यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज आणि मला वाटतं उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी 2 स्पोर्ट्स सायकल्स सुपूर्द करण्यात आल्यात MPL सीझन, आणि तदनंतर अनसोल खेळाडूला दिला जाणारा जो टॅब आहे तो A1 जोडीसाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद। केतन पाटील A1 जोडी नव्या प्राईम प्रॉपर्टीच्या माध्यमानं खरं तर सातत्यानं आपला रियालिटी मधील नाव ठेवलं। और विनायक पाटिल आखरी 6 गेंदे जीतने केतन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय। धन्यवाद केतन जी। 6 बॉल 9 रन, 6 ला 9 धावा, 7 चेंडू। बल्लेबाज सामने दीपक पाटिल और महेंद्र भोईर सलामी बैट्समैन की जोड़ी जम गई है। शॉर्ट बॉल जरूर है लेकिन इस बगैर अंपायर वाइड बॉल घोषित कर रहे, तो वाइड +1 मिलेंगे इस बार देखा जाए 2, और 2 रनों के साथ स्कोर आगे जाएगा 86
6 में चाहिए अब 7 चेंडू 7 धावा। मुकाबला देखिए 93 रनों का टारगेट है। इस टारगेट का पीछा करने में जो मजा आया वो बैटिंग देख के तमाम दर्शक खुश हो गए हैं। मोटोजोई प्रीमियर लीग निनाद भोईर के गेंदबाज थोड़े डल पड़े हैं। यह सिक्सर, heads are going, heads are gone, heads are beautiful, handsome sacks are cutted. मैच पर वीरेंद्र सहवाग स्टाइल से नाम है महेंद्र भोईर। चारों दिशाओं में नाम गूंज रहा है। जीतने के लिए बस एक ही रन चाहिए युगेन दैविक 11 टीम को। क्या बैटिंग और 53 रनों की पार्टनरशिप, लेकिन महेंद्र के रन बन चुके हैं 40। अभी एक रन चाहिए। 50 के लिए उन्होंने, बहन ने उनको मुझे लग रहा है कि 10,000 रुपए का इनाम रखा था। इनाम के हकदार नहीं होंगे, लेकिन मैच जीतने में उनका बहुमूल्य योगदान है। एक मैच जिताओ पारी खेली इस बैट्समैन ने। क्या महेंद्र भोईर ने बल्लेबाजी की और दीपक ने उन्हें साथ भी बहुत ही बढ़िया बखूबी से निभाया। और इसी तौर के ऊपर ये मुकाबला अब जीतने के लिए आने वाले 5 गेंदों में 1 रन की जरूरत है। और विनिंग शॉट क्या महेंद्र भोईर खेलेगा और इस मैच को जिताएगा? वक्त बताएगा। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। 1 रन की जरूरत है और इसी के साथ वाइड, और वाइड के बदौलत मैच को जीता